Hello, dear students. Welcome to the third episode of our series One Day, One Concept. In this series, we are learning about 12th Commerce Economics. And today, we are going to learn very important concept that is national income. So, we are going to understand introduction, definition, and some important concepts related to national income. Let's start. National income is one of the important macroeconomic concepts. In the last episode, we have learned micro and macro. So, national income is a part of macroeconomic concepts. Okay. The total income of the nation is called as national income. आपल्या देशाचा इन्कम म्हणजे सिंपल नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम इज कॉम्पोजिट मेजर ऑफ काय काय कव्हर करतोय बघा नॅशनल इन्कम. ऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज सच ॲज कुठल्या कुठल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत. प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज अँड कन्झम्पशन. या सर्व ऍक्टिव्हिटीज आपण नॅशनल इन्कम मध्ये कव्हर करणार आहे. नॅशनल इकॉनॉमी कंप्राइजेस ऑफ ऑल फर्म्स अँड फॅक्टरीज, शॉप्स अँड मार्केट्स, बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड ऑफिसेस एक्सेट्रा. नॅशनल इकॉनॉमी मध्ये काय काय कव्हर झालं. सर्व प्रकारच्या फर्म्स, बिझनेस फर्म्स, फॅक्टरीज, शॉप्स, मार्केट्स, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड देअर ऑफिसेस. इज दिस क्लिअर? नॅशनल इन्कम इज अ कॉम्पोजिट मेजर ऑफ व्हॉट अँड नॅशनल इकॉनॉमी कंप्राइजेस ऑफ. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे नेशनचं इन्कम, नॅशनल इन्कम इज अन ऑब्जेक्टिव्ह इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ द पीपल इन द कंट्री. ज्या कंट्रीचा नॅशनल इन्कम चांगला आहे, ग्रोथ चांगली आहे, त्या कंट्रीची ग्रोथ पण चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज इंट्रोडक्शन पार्ट. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न इम्पॉर्टंट पॉइंट, डेफिनेशन. Definition of national income. Now, in India, National Income Committee was established for compilation of national income estimates. आपल्याकडे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट डेटा कंपाइल करतात. सो NIC is established for compilation of national income estimates. Now we are going to learn definition given by NIC. NIC defined national income as a national estimate measure. Estimates and income are same. The volume of commodities and services. Volume म्हणजे आपण म्हणूया क्वांटिटी. Turned out during a given period. Turned out ला आपण म्हणूया produced. Counted without duplication. So let's understand this definition in four parts. National estimates or income measures. Volume of commodities and services म्हणजे quantity of goods and services. Turned out during given period म्हणजे produced during a given period. Counted without duplication. रिपीट होता कामा नये कुठलीही गोष्ट. याचाच अर्थ आहे आपण फायनल गुड्सची व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे, आपण रॉ मटेरियल किंवा इंटरमिजिएट गुड्सची व्हॅल्यू कन्सिडर करणार नाही. नाउ फॉर बेटर अंडरस्टँडिंग लेट्स लर्न वन मोर डेफिनेशन. वन मोर पॉप्युलर डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम इज द टोटल मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ all final goods and services produced in an economy during a specified period of time, generally 1 year. याच्यामध्ये काय केलंय, स्पेसिफाय केलेलं आहे टोटल मॉनिटरी व्हॅल्यू. कशाची? ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे रॉ मटेरियल किंवा इंटरमिजिएट गुड्स कन्सिडर करायचे नाहीत. वेन वी आर कन्सिडरिंग व्हॅल्यू ऑफ पनीर, वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर व्हॅल्यू ऑफ मिल्क सेपरेटली, बिकॉज व्हॅल्यू ऑफ पनीर कव्हर्स व्हॅल्यू ऑफ मिल्क. Correct है? Or when we are considering value of sugar, we will not consider value of sugarcane separately. Value of sugar covers value of sugarcane also. Is this clear? So produced in economy during a specified period of time. एका वर्षामध्ये आपल्या देशामध्ये किती गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस झाल्या त्याची फायनल व्हॅल्यू. इज दिस क्लिअर? B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस कव्हर करायचे नाही. B2C बिझनेस टू कन्झ्युमर जे फॉर फायनल कन्झम्पशन अवेलेबल आहे ते कन्सिडर करायचं. ओके. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज कन्सेप्ट रिलेटेड टू नॅशनल इन्कम.
ऍक्च्युली बरेच कन्सेप्ट आहेत, त्यातले आपण फक्त आता 4 कन्सेप्टवर फोकस करू, कारण की आवर एरिया इज 12th कॉमर्स. ठीक. सो फर्स्ट दिस यू हॅव maybe heard number of times, GDP, gross domestic product. So what is GDP? It is the gross market value of all final goods and services produced within the domestic territory of the country. So here our focus is on domestic territory. भारतात तयार झालेल्या गुड्स अँड सर्व्हिसेसची टोटल व्हॅल्यू. सो दिस इज अ टेरिटरी बेस्ड कन्सेप्ट. ठीक आहे, हाच बरेचदा यूज केला जातो. ओके, आता नेक्स्ट जीडीपी मध्ये आपल्याला जी रिमूव्ह करायचं आहे आणि तिथे आणायचं एन. एनडीपी एकदम सोपा. एनडीपी जीडीपी मायनस डेप्रिसिएशन. नाउ क्वेश्चन इज व्हॉट इज डेप्रिसिएशन? डेप्रिसिएशन आपल्याला ऑलरेडी अकाउंटन्सी मध्ये हा टर्म झालाय, तरी परत एकदा बघूया. डेप्रिसिएशन इज डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड कॅपिटल असेट्स ड्यू टू इट्स यूज ऑर ऑब्सोलेसन्स. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस करण्यासाठी आपण असेट्स वापरणार, त्यांची व्हॅल्यू काही प्रमाणात कमी होणार आहे, ती आपल्याला लेस करायचंय इन कॅल्क्युलेशन ऑफ एनडीपी. जीडीपी, ग्रॉस, एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. Third, very important, is GNP, gross national product. It is gross market value of all goods and services produced within and outside the country by Indian residents. GDP मध्ये काय होतं? विदिन डोमेस्टिक टेरिटरी होतं. जीएनपी मध्ये काय आहे? विदिन एज वेल एज आउटसाइड इंडिया अँड बाय इंडियन रेसिडेंट्स. जीडीपी कव्हर्स इन्कम अर्न बाय फॉरेन नॅशनल्स इन इंडिया. पण जीएनपी म्हणते की फॉरेन नॅशनलचा इन्कम घ्यायचा नाही, पण इंडियन नॅशनल्सचा आउटसाइड इंडियाचा पण इन्कम आपण कव्हर करायचा आहे. नॅशनल आणि डोमेस्टिक याच्याकडे लक्ष देऊ. जीडीपी टेरिटरी बेस्ट आहे आणि जीएनपी हा बेस्ट ऑन द इंडियन नॅशनल्स किंवा रेसिडेंट्स किंवा सिटीजन्स. क्लिअर? टाटा कंपनीनं भारताबाहेर फॅक्टरी काढली असेल तर त्याचा इन्कम जीएनपी मध्ये घ्यायचा, जीडीपी मध्ये घ्यायचा नाही. पण फॉरेन कंपनी लेट्स से मॅकडोनाल्डनं भारतामध्ये जर आउटलेट काढला असेल तर त्याचा इन्कम जीडीपी मध्ये घ्यायचा, जीएनपी मध्ये घ्यायचा नाही. ओके, आणि लास्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे एनएनपी किंवा नॅशनल इन्कम. आता सोपं आहे, तुम्हाला पण कळालं असेल. एनएनपी इज व्हॉट? जीएनपी मायनस डेप्रिसिएशन. या एनएनपीलाच आपण नॅशनल इन्कम असं ट्रीट करणार आहे. सर्व कन्सेप्ट परत एकदा गो थ्रू करा. If you have any doubts, then you can ask us in the comment section. ठीक आहे? Now it's time for quiz. आज आपण क्विजचा फॉर्मॅट थोडासा चेंज करूया. तुम्हाला सांगायचं आहे द गिवन स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. नॅशनल इन्कम एक्सक्लूड्स इन्कम ऑफ इंडियन सिटीजन्स आउटसाइड इंडिया. जस्ट थिंक ओव्हर दिस फॉर 5 seconds and write your answer, true or false. नंतर आन्सर्स येतील. नेक्स्ट सेंटेन्स बघू. नॅशनल इन्कम डज नॉट कव्हर गव्हर्नमेंट इन्कम. काय तुम्हाला वाटते बघा, ट्रू ऑर फॉल्स? नेक्स्ट बघू. नॅशनल इन्कम एक्सक्लूड्स व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल ऑर इंटरमिजिएट गुड्स. आणि लास्ट, जीएनपी एक्सक्लूड्स इन्कम अर्न बाय फॉरेन नॅशनल्स फ्रॉम इंडिया. जस्ट आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलेला. सो 4 पैकी कोणतं ट्रू आहे, कोणतं फॉल्स आहे? हॅव यू डिसाइडेड? चलो लेट्स चेक इट आउट. फर्स्ट आहे फॉल्स. नॅशनल इन्कम इन्क्लूड्स इन्कम ऑफ इंडियन सिटीजन्स आउटसाइड इंडिया. ओके, देन फॉल्स. नॅशनल इन्कम also cover government's income. ठीक है. Then next one, true. National income excludes value of raw material or intermediate goods. It includes final goods and services. Right? And last, I think correct आला असेल. That is a true. GNP excludes income earned by foreign nationals from India, but it includes Indian national income outside India. Is this clear? आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आपण नॅशनल इन्कम
हा कन्सेप्ट पुढचे 2 एपिसोड कंटिन्यू करणार आहे बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट. So with this, I would like to end this episode. Thank you very much.